पहिलाच बॉल भावेश पवार, पहिल्याच बॉलवर दमखम दाखवणारा फटका जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मी थांबणार नाहीये. बॅटिंग सध्या होत असताना पाहायला मिळते सर भावेश पवार. फुल टॉस बॉल तिसरा. फक्त भावेश पवार या वेळेला सांगतायत जसा बॉल आणि 100 वेळा नाही 1000 वेळा पाहतील फिल्डिंग. या वेळेला फुल टॉस बॉल, घुटना टेक और सिक्सर देख भावेश पवारच्या बॅटमध्ये या धावसंख्येवर. भावेश पवार सध्या 6 बॉलमध्ये 25 रनची धुव्वाधार आणि झंझावती बॅटिंग करतोय. यावेळेला ऑन साईडला फोर्स करण्याचा प्रयत्न, विकेट मिळेल की बॉल आउट ऑफ द पार्क असं वाटलं. बॉल लेफ्ट. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, नेव्हर गिव्ह अप. काय फायबरचा बॉल होता. प्रशांत 11 रायगड वर्सेस वायू 11 बोनकोडे या दोन टीमच्या दरम्यान अतिशय चांगली लढत. फुल टॉस बॉल सोडणार नाहीये, सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय षटकारासाठी. 6 बॉल 22. पहिलाच बॉल फार वेग होता परंतु कंट्रोल नव्हतं. व्हाईट बॉलचा इशारा, 1 रन. स्लोवर 1 बॉल होता ऑन साईडला, सरळ बॅटचा वापर केलाय. काय बॅट स्विंग ला पवार. यावेळेला ऑन साईडला षटकार, वा हाफ सेंचुरी आपण पाहतायत. ते 423च्या स्ट्राईकिंग या वेळेला पाहायला मिळते. 423च्या स्ट्राईक रेटने खेळलाय. ग्रेट ग्रेट बॅटिंग. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वा भावेश पवार वा. हे पावसाला सुद्धा सुरुवात झाली परंतु या वेळेला भावेश पवार थांबणाऱ्यांपैकी नाहीये. बॉलला मात्र आपण पहिला खेळून तिथून मात्र हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. दीपू माळी पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं 11 रायगड मार्कवर येत असताना पाहायला मिळतोय भावेश पवार. या वेळेला लेग ग्लान्स केलाय. वा भावेश पवार वा. गोरसईचा वाक पुन्हा एकदा चमकत असताना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर फलंदाजी आणि त्यानंतरचा हा आनंदाचा सोहळा आणि हेमंत शेट्टी सर पहा एन्जॉय करत असताना डान्स इंडिया डान्स, डान्स इंडिया डान्स आपण पाहू शकलात. हेमंत शेट्टी सर त्या ठिकाणी तब्बल त्याने जी काही इनिंग केली या भर पावसामध्ये, ज्या पद्धतीने वादळ आलं पाऊस आला परंतु भावेश पवार ज्या रीतीने त्याने बॅटिंग केली अनबीटन. सल्यूट या खेळाडूला. ज्या रीतीने खेळत असताना भावेश पवारला मिळाला एक मानाचा, एक आदराचा आणि एक हक्काचा सलाम. 3 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आपण त्याला वितरित करतो आहोत. मी रुपेजी वैती साहेब यांना विनंतीचं लक्ष वेधतोय. भावेश पवारकडे आता जीपेचा मोबाईल फोन अवेलेबल नाहीये, त्याचा डिस्प्ले गेलेला आहे. त्याला जीपे केले जाणार आहेत. एकदा जो डाटा 1 लाख रुपये, 1 लाख रुपयाचं पारितोषिक सर्वाधिक आलं आणि केलेली ही इनिंग अगदी अविस्मरणीय क्षण आहेत. काय म्हणशील इनिंग बद्दल? इनिंग तर खूप मतलब मी त्यांना बोललेलो का मी ही मॅच जिंकून देईन, कारण माझा एक टार्गेट होता का मला 12 सिक्स मारायचे आहेत. पण सूरजने दुसऱ्या ओव्हरला जरा बॅटिंग खराब केली. पण नक्कीच नजमुलने एक सिक्स मारला, जरा कॉन्फिडन्स आला आणि त्याच्यानंतर सन्वेशने 2 सिक्स येऊन मारले. आणि मी सन्वेशला बोलत होतो का लास्ट ओव्हरला 20 रन करेन मी. आणि तारिक भाईला मी शब्द दिलेला ISPLच्या टायमाला का लबर बॉल बोलतो माझ्या ज्युनियर टीममध्ये खेळ. तर मी त्यांना काय नाही बोललो. मी बोललो लबर बॉल मी खेळत नाही पण नक्की तुमच्यासाठी खेळेन. आता ज्या पण पुढच्या टुर्नामेंट असतील मी तारिक भाईसाठी खेळणार आहे. आणि असं काय नाही का मला टीम स्टार लागते. सो ज्युनियर टीम घेऊन पण जिंकल्यानंतर भरपूर नाव होतं. त्या पोरांना घेऊन खेळा आणि जिंका, मग किती आनंद असतो तो बघा. एकदा जोरदार टाळ्या